ग्लॉरिफाय. ग्लॉरिफाय मीन्स गौरव करणे, स्तुती करणे. Fireworks glorified the palace. Fireworks glorified the palace. फटाक्यांनी राजवाड्याचा गौरव केला. Glorious. Glorious. गौरवशाली, यशस्वी. Their victory was glorious. Their victory was glorious. त्यांचा विजय गौरवशाली होता. Glory. Glory. वैभव, प्रसिद्धी, कीर्ती. ताजमहल is a symbol of glory. ताजमहल is a symbol of glory. ताजमहल हे वैभवाचे प्रतीक आहे. ग्लॉरी मीन्स वैभव, प्रसिद्धी किंवा कीर्ती, म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त केल्याबद्दल होणारी कीर्ती, नावलौकिक किंवा होणारा सन्मान, ख्याती, प्रसिद्धी मीन्स ग्लॉरी. ग्लॉस. ग्लॉस. ग्लॉस मीन्स गुळगुळीत किंवा चकाकणारा पृष्ठभाग. ग्लॉस मीन्स गुळगुळीत किंवा चकाकणारा पृष्ठभाग. यूज अ हाय ग्लॉस पेंट. उच्च ग्लॉस पेंट वापरा. ग्लॉसरी. ग्लॉसरी. ग्लॉसरी मीन्स कठीण शब्दार्थ संग्रह, म्हणजे पुस्तकाच्या शेवटी देण्यात येणारी विशेष किंवा अवघड शब्दांची त्यांच्या अर्थासहितची दिलेली सूची. कठीण शब्दार्थ संग्रह किंवा शब्दार्थ बोधिनी, शब्दसंग्रह किंवा शब्दावली मीन्स ग्लॉसरी. दिस इज द ग्लॉसरी. दिस इज द ग्लॉसरी. हा शब्दकोश आहे किंवा शब्दसंग्रह किंवा शब्दावली आहे. ग्लव. ग्लव. हातमोजा. ही इज वेअरिंग ग्लव. ही इज वेअरिंग ग्लव. त्याने हातमोजे घातले आहेत. ग्लो. ग्लो. चमक किंवा चमकणे. ग्लो मीन्स चमक किंवा चमकणे, म्हणजे धूर किंवा ज्वाळा न देता प्रकाश किंवा उष्णता निर्माण करणे, निखरणे, धगधगणे किंवा फुलणे मीन्स ग्लो. Fireflies glow in the dark. Fireflies glow in the dark. अंधारात काजवे चमकतात. Fireflies means काजवे. ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे फळातील साखर किंवा फलशर्करा. ग्लुकोज इज सोल्युबल इन वॉटर. ग्लुकोज इज सोल्युबल इन वॉटर. ग्लुकोज पाण्यात विरघळणारे असते. ग्लू. ग्लू. गोंद किंवा डिंक. ग्लू मीन्स गोंद किंवा डिंक. ही इज अप्लाइंग ग्लू. ही इज अप्लाइंग ग्लू. तो गोंद लावत आहे. ग्लटन. ग्लटन. खादाड, खादाड खाऊ, हावरा किंवा बकासूर. ही इज ग्लटन. ही इज ग्लटन. तो खादाड आहे. गो. गो. जाणे, चालणे मीन्स एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे, एकीकडून दुसरीकडे जाणे किंवा चालणे मीन्स गो. दे डिसाइडेड टू गो. त्यांनी जायचे ठरवले. दे डिसाइडेड टू गो. त्यांनी जायचे ठरवले. गोल. गोल. ध्येय, उद्देश किंवा गोल, म्हणजे फुटबॉल, रग्बी, हॉकी वगैरेच्या संदर्भात त्यासाठी आपण वापरतो गोल. किंवा चेंडू मारायची किंवा पायाने लोटायची 2 खांबामधील जागा मीन्स गोल किंवा गोल मीन्स ध्येय किंवा उद्देश. शी इज गोइंग टुवर्ड्स हर गोल. शी इज गोइंग टुवर्ड्स हर गोल. ती तिच्या ध्येयाकडे जात आहे. गोट. गोट. शेळी. He has a small goat in his hand. He has a small goat in his hand. त्याच्या हातात एक लहान बकरी आहे. God. God. देव, परमेश्वर. Do you believe in God? तुमचा देवावर विश्वास आहे का? Goggles. Goggles. Goggle. Goggles protect the eyes from sunlight. Goggles protect the eyes from sunlight. गॉगल सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करतात. गोल्ड. गोल्ड. सुवर्ण, सोने. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे काही चमकते ते सोने नसते. गोल्फ. गोल्फ मीन्स गोल्फ, म्हणजे मोठ्या दांडूने एक टणक लहान चेंडू मारून तो गलीमध्ये घालवायचा, मोठ्या हिरवळीच्या मैदानावरील खेळायचा एक खेळ. गोल्फ means golf. They are playing golf. They are playing golf. ते गोल्फ खेळत आहेत. Good. Good.
चांगला, शुभ, मस्त, छान. ही इज अ गुड मॅन. ही इज अ गुड मॅन. तो एक चांगला माणूस आहे. गुडविल, गुडविल, सदिच्छा, सद्भावना. His heart is full of goodwill for all men. His heart is full of goodwill for all men. त्याचे हृदय सर्व पुरुषांसाठी सद्भावनेने भरलेले आहे. Goose, goose, हंस. The goose swims in water. The goose swims in water. हंस पाण्यात पोहतो. Gorgeous, gorgeous, आल्हाददायक, सुंदर. She is looking gorgeous in wedding dress. She is looking gorgeous in wedding dress. लग्नाच्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे. Gossip, gossip, गप्पा-टप्पा, गपशप. They gossip a lot. They gossip a lot. ते खूप गॉसिप करतात किंवा ते खूप गप्पा-टप्पा करतात. Government, government, सरकार. The government manages the country. The government manages the country. सरकार देशाचे व्यवस्थापन करते. Governor, governor, राज्यपाल. He works as a governor. He works as a governor. तो राज्यपाल म्हणून काम करतो. Gown, gown, gown means gown. She was wearing a white gown. She was wearing a white gown. तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता. Grab, grab, हिसकावून घेणे, पकडणे, ओढून घेणे. Grab a taxi and get over there. Grab a taxi and get over there. टॅक्सी पकडा आणि तिथे जा. Grace, grace, कृपा, शोभा आणणे. Grace means कृपा किंवा शोभा आणणे. म्हणजे चालणे, बोलणे इत्यादीची आकर्षक पद्धत means grace. There is a grace in her dance. There is a grace in her dance. तिच्या नृत्यात एक ग्रेस आहे. Gracious, gracious, दयाळू, सभ्य, उदार. He is a gracious man. He is a gracious man. तो दयाळू माणूस आहे. Grade, grade, दर्जा, वर्ग, श्रेणी. जे शाळेत दिला जाणारा शेरा means grade. Grades are given on the basis of percentage. Grades are given on the basis of percentage. टक्केवारीच्या आधारे ग्रेड दिले जातात किंवा टक्केवारीच्या आधारे श्रेणी दिली जाते. ग्रेड मीन्स दर्जा, वर्ग, श्रेणी. Gradually, gradually, हळूहळू, संथपणे. They are gradually climbing the mountain. They are gradually climbing the mountain. ते हळूहळू डोंगरावर चढत आहेत. Graduate, graduate, पदवीधर. She is graduate. She is graduate. ती पदवीधर आहे. Grain, grain, धान्य. जे गहू, तांदूळ वगैरेचे दाणे. धान्य, अन्नधान्य means grain. Wheat is a type of grain. Wheat is a type of grain. गहू हा एक प्रकारचा धान्य आहे. Gram, gram, वजनाचे एक प्रमाण. The weight of the flour is 126 grams. The weight of the flour is 126 grams. पिठाचे वजन 126 ग्राम आहे. Grammar, grammar means व्याकरण. He is solving a grammar paper. He is solving a grammar paper. तो व्याकरणाचा पेपर सोडवत आहे. Grand, grand, भव्य. This is a grand building. This is a grand building. ही भव्य इमारत आहे. Granite, granite, टणक, राखाडी रंगाचा खडक. Granite is used for kitchen counters. Granite is used for kitchen counters. स्वयंपाकघरातील काउंटरसाठी ग्रॅनाइटचा वापर केला जातो. Grant, grant, मान्य करणे, अनुदान. Grant means मान्य करणे, अनुदान. He granted my request. He granted my request. त्याने माझी विनंती मान्य केली. Grape, grape, द्राक्ष. Grape juice was delicious. Grape juice was delicious. द्राक्षाचा रस स्वादिष्ट होता.
ग्राफ ग्राफ आलेख. They are discussing their profit graph. They are discussing their profit graph. ते त्यांच्या नफ्याचा आलेख चर्चा करत आहेत. ग्राफाइट ग्राफाइट पेन्सिलात वापरायचे शिसे. A graphite is used as a pencil tip. A graphite is used as a pencil tip. पेन्सिल टिप म्हणून ग्राफाइटचा वापर केला जातो. ग्रास ग्रास घट्ट पकडणे, धरणे, आकलन होणे किंवा पकड. He has a good grasp of English grammar. He has a good grasp of English grammar. इंग्रजी व्याकरणावर त्यांची चांगलीच पकड आहे. ग्रास ग्रास गवत किंवा तृण. Don't walk on the grass. Don't walk on the grass. गवतावर चालू नका. Grasshopper grasshopper नाकतोडा किंवा टोळ. Grasshopper is an insect. Grasshopper is an insect. नाकतोडा हा एक कीटक आहे. Grate grate किसणे. Grate the carrot finely. Grate the carrot finely. गाजर बारीक किसून घ्या. Grateful grateful कृतज्ञ, आभारी. He is grateful for his work. He is grateful for his work. या कामाबद्दल तो कृतज्ञ आहे. Grave grave थडगे, कबर म्हणजे मृत शरीर पुरले जाते ती जागा. थडगे किंवा कबर means grave. This is a soldier's grave. This is a soldier's grave. ही एका सैनिकाची कबर आहे.